ह्याचं काम चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून आता सगळं काम हे ह्याच्यावर आहे. साधारणतः काल अखेर 17 लाखातलं 14 लाख शेतकऱ्यांचंही झालं होतं, 14-15 लाखाचं. आता जसजशी यादी आपल्याला क्लिअर होईल, आता आपल्याला अडचण राहिलेली नाही. आता आपल्याकडे पैसे पण आहेत. जशी यादी क्लिअर होईल तसं आपण त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे देतोय. मला वाटतं पहिल्यांदा आपण 5,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलं. कदाचित 4-2 दिवसामध्ये दुसरे 5-10 हजार कोटी रुपये लगेच त्याला होतील. आता काय अडचण नाहीये. आणि ऐका, तेच नाही म्हणजे आता ही पहिली ही यादी 2 लाखाच्या आतली, त्यानंतर 2 लाखाच्या वरचं की जे OTS आपण म्हणतो की 2 लाखाच्या वरची रक्कम त्यांनी भरायची आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी आपण द्यायची. तिसरं प्रोत्साहन 50,000 रुपयाचं ते आपण ते द्यायचं. आणि साधारणतः आणि चौथं की जे महात्मा फुले योजनेमध्ये कर्जमाफी योजनेमध्ये मागच्या वेळेस जे बसले होते त्यांना आपण 50,000 पहिल्यांदा जाहीर केलं आणि परत मुख्यमंत्र्यांनी ती रक्कम परत 2 लाख जाहीर केली. ते चौथं. अशा चारही ह्याला आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही. लवकरात लवकर आपण साधारणतः 40,585 कोटी रुपयाची आपण ती रक्कम ही जाहीर केलेली. 36,000 होती, 5,000 4,000 ह्या महात्मा फुलेमुळे वाढलं. त्यामुळे अजिबात आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, जे आपलं अपूर्ण काम, आपलं आधार कार्ड प्रमाणे करण्याचं काम, ॲग्रिस्टॅकचं काम ते आपण ताबडतोब करा. ज्या शेतकऱ्याचं नाव पोर्टल लागले आणि ते लागले त्याला संपूर्ण कर्जमाफी होईल. पाठीमागे कर्जमाफीमध्ये गोळ शेतकरी बँकेमध्ये चेक केलं, बँकेमध्ये त्या शेतकरी नाव 1 लाख दिसत आहेत आणि सरकारने 60,000 रुपयेच कळवलेत. तर 60,000 शेतकऱ्यांचं आमचं कसं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हेअरकट जी योजना आहे ती राज्य सरकार आणि बँकेमध्ये तसं तो करार झालेला आहे किंवा आमचं तसं बोलणं झालेलं आहे. 60,000 जरी राज्य सरकारने दिलं, माफी दिली, तर वरचे 40,000 रुपये बँकेने माफ करायचे. तर त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये माफी होणार आहे. सगळेजण एकत्र आहोत. आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांना जी आपण एक महायुती म्हणून जी मदत करतोय ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. शेतकऱ्यांना त्याची माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी वेताळ साहेब, आज तुम्ही हा पहिला भाऊंचा सत्कार आज या सभागृहामध्ये घेतलेला आहे. बंधूंनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, गेल्या वर्षी अतिवृष्टी आली. अतिवृष्टीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्या डोळ्यात हेकत आपली समोरची शेती वाहून गेली, आपलं पीक वाहून गेलं, आपली घरदारं, आपली गुरढोरं वाहून गेली. आणि अशा अडचणीच्या काळामध्ये सुद्धा या राज्यामध्ये आपल्या सर्वांना जर कुणी मदत केली असेल तर त्यांचं नाव आहे देवेंद्र भाऊ फडणवीस. आज कैलासवासी अजितदादा पवार साहेब नाही आहेत, एकनाथ शिंदे साहेब असतील. या सर्वांनी प्रत्येकाने बांधावरती जाऊन, घरोघरी जाऊन शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत हे स्वतः फील्डवर जाऊन याची त्यांनी सर्वांनी माहिती घेतली आणि एक चांगल्या प्रकारची मदत निश्चित प्रकारे केली. बंधूंनो, कर्जमाफी खरं तर मगाशी मला वाटतं आमचे कुटे साहेब सांगत होते की कर्जमाफीची रक्कम, कर्जमाफी लोकांना. बंधूंनो, खरं सांगतो, कुठलीही गोष्ट करणं, बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं. आपण एखाद्या घरामध्ये, आपण पण शेतकरी आहोत, एखाद्या घरामध्ये आपण एखाद्या आपला संसार आपण ज्यावेळेस चालवतो आणि संसार चालवताना आपण प्रमुख म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार, आपल्या खिशाचा सगळा विचार करावा लागतो. हे अडचणीच्या काळामध्ये आता कुठल्याही प्रकारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही आहे, परंतु अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, त्या माझ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, तो शेतकरी पुन्हा एकदा उभा राहिला पाहिजे. यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार साहेब असतील, यांनी मदत केली. किती केली, किती आकडा आहे बंधूंनो, आपल्या सर्वांना तो आकडा माहिती असणं गरजेचं आहे. शेतकरी किती आहेत ते असणं आपल्याला माहिती गरजेचं आहे. कारण का आपल्याला माहित आहे की आपण सगळे शेतकरी आहोत. कसं असतं, चकाट्या मारणाऱ्यांची आपल्या सगळ्याला माहित आहे. पानपट्टीच्या दुकानामध्ये चकाट्या म्हणजे देऊ नये, काही वेळेस चुकीचा आपल्याबद्दल प्रचार केला जातो. ह्याला आपण सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. आपण किसान मोर्चाच्या कार्यकर्त्याच नाही, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक शेतकऱ्याचं हे कर्तव्य आहे. जे आपण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत हे आपण लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, खाली तळागाळात ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. आज रक्कम तुम्हाला माहित आहे, 56 लाख शेतकरी, 56 लाखापेक्षा जास्त शेतकरी. आणि रक्कम किती आहे, रक्कम देवाभाऊंनी आपण पाठीमागे रक्कम होती 36,585 कोटी रक्कम होती. परत आपण तुमच्या सर्वच प्रतिनिधी, महायुतीचे प्रतिनिधी असतील, सगळ्यांनी विनंती केली, सगळ्या शेतकऱ्यांनी विनंती केली, तुमच्या मोर्चाच्या प्रतिनिधी विनंती केली आणि भाऊंनी त्या 2 अटी कॅन्सल केल्यानंतर ती रक्कम किती झाली, ती रक्कम झाली
40,585 कोटी एवढी ऐतिहासिक आपल्या शेतकऱ्याला मदत करणारा हा आपला नेता आहे. त्यामुळे त्याचं अभिनंदन, त्याचं ऋण हे आपण सगळ्यांनी व्यक्त केलं पाहिजे रे बाबा. शेवटी एक गोष्ट केली, जी माणसं आपल्यासाठी काम करतात, आपल्याला मदत करतात, सहकार्य करतात, त्यांचं ऋण हे व्यक्त केलं पाहिजे. आपण शेवटी तुम्हाला मी सांगतो, आपण शेतकरी आहोत. आपल्याला माहित आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावानं आपण पीक कर्ज घेतो, शेतकरी पीक कर्ज घेतो. त्यामध्ये सरकार आपल्याला मदत करतं, व्याज सवलत देतं. ती काय रक्कम थोडी असते का रे? त्यातनं ती रक्कम किती आहे त्याचा आपण कधी विचार केलाय का? बंधूंनो, ती सुद्धा रक्कम कितीतरी, मला वाटतं आजचा हिशोब केला तर 400-500 कोटीच्या वर रक्कम आहे. दुसरं आपल्या सर्वांना माहित आहे, शेतकऱ्यांची मागणी वीज माफीच्या बाबतीत मागाशी कुठे साहेबांनी सांगितलं की पूर्वी विजेची काम, आपलं चव्हाण साहेबांनी सांगितलं. आपल्या राज्यामध्ये तुम्हा सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री बळीराजा जी मोफत वीज आहे या बाबतीमध्ये देवाभाऊंनी आपल्याला किती मदत केली माहित आहे तुम्हाला? आपण कधी विचार करत नाही की आपल्या 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत जो आपला पंप आहे त्याच्या आत असणाऱ्या पंपाला आता प्रत्येक वर्षी बजेटमधनं या महायुतीच्या सरकारनं देवेंद्र भाऊंनी 25,000 कोटी रुपयाची प्रत्येक वर्षी मदत या राज्यामध्ये भाऊंनी केलेली आहे. कशाला म्हणतात? किती वाजवता येईल, लोकांना किती सांगता येईल? हे मदत करणं एवढं सोपं नाही आहे रे बाबांनो. गप्पा मारणं सोपं आहे, परंतु एवढी मदत हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून का सांगतोय, तुम्ही हे प्रत्येक प्रत्येक गावापर्यंत हे घरोघरी पोहोचलं पाहिजे. काय होतं विद्यार्थी, मी तुम्हाला सांगतो, एखादा विद्यार्थी हुशार असतो, त्याला 100 पैकी 90 मार्क पडतात, पण 90 मार्काकडे कुणी बघत नाही, परंतु चुकून 10 मार्क तो डिस्टिंक्शनच्या वर असतो, पण 10 मार्काचा प्रचार जास्त केला जातो. यासाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, यासाठी तुम्ही घरोघरी शेतकऱ्यांना सांगा हे महायुतीचं सरकार हे किती मदत करते. आपल्याला दुसरी माहिती आहे की आज आपल्याला यायचं धोरण, महाराष्ट्र राज्य यायचं धोरण, त्या धोरणामध्ये आपल्या यायचं धोरणामागे उद्देश काय? माझ्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. शेतकऱ्याला आधीच आपल्याला आपल्या शेतामध्ये जे पेरलंय ते केलं, त्याच्यावरती कुठल्या आपल्याला रोग येणार आहे त्यावरती कुठलं औषध आपल्याला मारलं पाहिजे, किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये यायच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे. यायच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे या धोरण आणणारं भारतातलं महाराष्ट्र राज्य हे पहिले, त्याचं श्रेय आदरणीय भाऊंना दिलं पाहिजे. तुम्हाला दुसरं माहित आहे, या राज्यामध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या महिलाच्या घरामध्ये नवरा शेती करतो, नवऱ्याच्या नावावर सातबारा आहे, परंतु माझ्या त्या महिला भगिनींच्या नावावरती, तिच्या नावावरती तो सातबारा नाही आहे. ती तर आहेच. दुसरे अनेक महिला आहेत की ज्यांच्या 3 पिढ्या ह्या शेतीच्या संलग्न व्यवसायामध्ये काम करतात, मोजरी म्हणून काम करतात, शेतीमध्ये ते काम करतात, पोल्ट्रीमध्ये त्या काम करतात, दुग्ध व्यवसायामध्ये त्या काम करतात, व्यवसायामध्ये त्या माझ्या महिला काम करतात. पण त्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नसल्यामुळं त्यांना काही गोष्टीमध्ये त्यांना अनेक योजनेपासून त्यांना दूर राहावं लागत होतं. देवभाऊने निर्णय असा घेतला की या राज्यामध्ये ज्या महिला शेतमजूर आहेत, ज्या महिलांच्या नावाने सातबारा नाही आहे, परंतु त्या महिलांना उद्या शासकीय योजनेचा असू द्या, शासकीय योजनेचा असू द्या, केंद्राच्या योजनेचा असू द्या, त्याचप्रमाणे तुमच्या कर्ज योजनेचा असू द्या, किंवा पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्या माझ्या महिलांना कशी त्यांना कुठेतरी पायावरती स्वतःच्या उभा राहावा यासाठी महिला शेतकरी धोरण आणणारं हे भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. याचं श्रेय आदरणीय देवाभाऊंना जातं. हे कशासाठी केलं? ती माझी ग्रामीण भागातली ती महिला स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. तिला एक महिला दर्जा मिळाल्यानंतर तिला निश्चित प्रकारे अनेक प्रकारचे शेती संलग्न ती व्यवसाय करू शकते. एक अशा चांगल्या प्रकारचे निर्णय आदरणीय भाऊंनी घेतले. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्याला माहिती आहे, मुख्यमंत्री पानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला किती अडचणी होत्या. आज बावनकुळे साहेब इथं नाही आहेत, बावनकुळे साहेबांचं नाव मी मुद्दामून घेतो, त्यासाठी त्यांनी पण पुढाकार घेतला. मुख्यमंत्री पानंद रस्त्याची योजना ही आपल्या भागामध्ये आणली. रस्त्याची अडचण किती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यातनं त्या अडचणी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना त्या सुटणार आहे. आता तुम्हाला सांगतो, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना आपण कधी विचार करतो का? तो आपण